दसरा मेळाव्याची धामधूम सुरू होती। शिवसेनेचे दोन्ही गट म्हणजे शिंदे गट आणि ठाकरे गट आपापल्या मेळाव्याची जय्यत तयारी करत होते। पंकजा मुंडे देखील गोपीनाथ गडावर दसऱ्या निमित्तानं भाषण देत होत्या। शरद पवार आणि रोहित पवार देखील आपल्या राष्ट्रवादी पक्षाकडून युवा संघर्ष यात्रेलाच दसऱ्याच्या मुहूर्तावर त्यांनी सुरुवात केली। म्हणजे एकीकडे हे सगळे पक्ष दसऱ्यानिमित्त आपापल्या पक्षासाठी बांधणी करत असतानाच दुसरीकडे भाजपला मात्र मोठा धक्का बसलाय। कारण भाजपचे नेते निलेश राणेंनी अचानक आपल्या राजकीय संन्यासाची घोषणा केली। त्यांनी आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली की आपण सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होतोय। त्यांच्या या घोषणेनं भाजपला मोठा धक्का बसला। आता निलेश राणेंनी आपल्या पोस्टमध्ये भलेही म्हटलं असलं की राजकारणात मन रमत नाही म्हणून राजकारण सोडतोय, पण स्थानिक राजकारण काही वेगळं सांगते। कितीही लपवलं तरी निलेश राणे पक्षांतर्गत आणि स्थानिक राजकारणावर नाराज होते हे स्पष्ट आहे। एवढंच काय, रवींद्र चव्हाणांनी जेव्हा त्यांची मनधरणी केली तेव्हाही स्थानिक राजकारणावर नाराज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। आता भलेही रवींद्र चव्हाणांनी हे स्पष्ट केलं असलं की निलेश राणेंची राजीनामे दूर केली, पण निलेश राणेंनी त्यांची अधिकृत घोषणा अजून केलेली नाही। त्यामुळे निलेश राणेंच्या राजीनाम्यामागची नेमकी कारणं कोणती होती जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून। पण त्याआधी सकाळचं YouTube चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते आधी करा आणि पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका। नमस्कार, मी अक्षता, सकाळमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। तर निलेश राणेंच्या राजीनाम्यामागचं पहिलं कारण म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा आणि किरण सामंत यांची उमेदवारी। सगळ्यात महत्त्वाचं कारण मानलं जातं हे लोकसभा निवडणूक म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा या जागेवरून निवडणूक लढवण्याची इच्छा निलेश राणेंना होती। पण या जागेवर उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण सामंत यांनी याआधीच आपली तयारी सुरू केली आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा शिवसेनेचीच असा बोलबाला शिंदे गटाने सुरू केला। त्यावरून भाजपशी वादाची चर्चाही सुरू झाली। एवढंच नाही, मंत्री उदय सामंत यांनी नुकताच एका कार्यक्रमात भाषण करताना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा किरण सामंत जिंकणार असं एक प्रकारे बोलून दाखवलं आणि आपल्या भावाची उमेदवारी जवळपास फिक्स केली। आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी निलेश राणेंनी आपल्या राजकीय संन्यासाची घोषणा केली। पण तसं पाहिलं तर रत्नागिरी जिल्ह्यात किरण सामंतांना मानणारा मोठा गट आहे। त्यांचे लहान भाऊ उदय सामंत हे तिथे आमदार असले किंवा उद्योग मंत्री जरी असले तरी किरण सामंतांचा तिथे बोलबाला आहे। उदय सामंत मुंबईत काम पाहत असताना रत्नागिरीत किरण सामंत अख्खा गाडा उडत असतात। त्यामुळे तिथल्या स्थानिक लेवलवरही किरण सामंत हे निवडून येण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे लोकसभेची ही जागा शिंदे गटाकडेच म्हणजेच किरण सामंतांकडे जाऊ शकते आणि निलेश राणेंची कोंडी होऊ शकते। दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे रवींद्र चव्हाणांचा हस्तक्षेप। रवींद्र चव्हाणांचे नाव ऐकून तुम्ही जरा बिचकला असाल, कारण रवींद्र चव्हाण हे देखील भाजपचे आणि निलेश राणे देखील भाजपचे। पण रवींद्र चव्हाण आणि राणे या कुटुंबाचे जुनं वैर आहे, जे आजही नाही म्हणतात तरी आहे। राणे कुटुंबाची सिंधुदुर्गात हवा असली तरी रवींद्र चव्हाणही काही कमी नाही। रवींद्र चव्हाण हे भाजपमधील जुने नेते, पक्षात त्यांच्या वरपर्यंत चांगले संबंध आहेत। ते देवेंद्र फडणवीसांच्या अगदी जवळचे मानले जातात। रवींद्र चव्हाण हे आमदार मुंबईतले जरी असले तरी सिंधुदुर्गचे ते पालकमंत्री आहेत आणि सिंधुदुर्गमधील भाजप कार्यकर्त्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत। त्यामुळे सिंधुदुर्गमध्ये राणेंच्या कामांमध्ये रवींद्र चव्हाणांचा हस्तक्षेप हा असतोच आणि त्यामुळेच निलेश राणे कुठेतरी नाराज असल्याचं चित्र तयार झालं होतं। तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे कुडाळ विधानसभा मतदारसंघ। निलेश राणेंना लोकसभेतील अडचणींमुळे विधानसभेच्या निवडणुकीत उतरण्याचा विचार करत होते। त्यांचा डोळा हा कुडाळ मतदारसंघावर होता, जिथून एकेकाळी त्यांचे वडील नारायण राणे यांनी निवडणूक लढवली होती। पण भाजप त्या ठिकाणीही आपला जुना कार्यकर्ता उतरवण्याची तयारी करते आणि यातही रवींद्र चव्हाणांचा हस्तक्षेप असल्याची चर्चा होती। त्यात मात्र घराणेशाहीच्या विरोधात भाजपच्या एका नेत्यानं विधान केल्यानं नाराज असलेल्या निलेश राणेंनी हे पाऊल उचलल्याचं बोललं जाते। आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे निलेश राणेंना या लढाईमध्ये कुटुंबातही म्हणावा तसा पाठिंबा मिळत नव्हता। म्हणजे सिंधुदुर्गच्या जिल्हाध्यक्ष पदावर राणे कुटुंबाने एका व्यक्तीचं नाव पुढे केलं होतं। निलेश राणे त्यासाठी आग्रही होते, पण नारायण राणे यांनी ही परिस्थिती समजून घेतली। त्यात नितेश राणे यांनी तर सध्या आघाडी घेत ठाकरे परिवाराच्या शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे। एवढंच नाही, गुप्त तिथे खुपते या कार्यक्रमावेळी सुद्धा जेव्हा नारायण राणेंना प्रश्न विचारण्यात आला की नितेश राणे की निलेश राणे, तेव्हा नारायण राणेंनी एकाही सेकंदाचा विचार न करता नितेश राणे यांचं नाव समोर केलं। त्यामुळे कुठेतरी कुटुंबातूनही निलेश राणेंचा खच्चीकरण सुरू असल्याची चर्चा सुरू झाली होती। त्यामुळे निलेश राणे एकटे पडले होते। या सगळ्या कारणांमुळे निलेश राणेंनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे। आता जरी रवींद्र चव्हाणांनी निलेश राणेंची नाराजी आम्ही दूर केली असं म्हटलं असलं तर निलेश राणेंनी त्याची अधिकृत घोषणा केलेली नाही। त्यामुळे आता यापुढे काय होतंय, निलेश राणे काय निर्णय घेतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल। तरी या संपूर्ण राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी सकाळच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।